हॅलो, आज मी केली आहे साबुदाणा बटाटा चकली. तर कशी केली ही रेसिपी मी तुम्हाला शेअर करते. तर 3 किलो बटाट्यांसाठी ना मी 1 किलो साबुदाणे घेतले आहेत. काल रात्रीच मी साबुदाणे भिजायला घातले होते. साबुदाणे हे गरम पाण्यात भिजायला घालायचे आहेत आणि आता मी सकाळी बटाटे उकडायला लावते आहे. हे बघा साबुदाणे भिजून झालेले आहेत आणि या साबुदाण्यामध्ये पुन्हा एकदा आता गरम पाणी ॲड करायचं आहे आणि साधारण 1 ते 1.5 तास ते पुन्हा भिजत ठेवायचे आहेत. तर अशा पद्धतीने तर 1 ते 1.5 तास ते अजून चांगले भिजले ना, की नंतर ते गॅसवर गरम करायला घ्यायचे आहेत. हे बघा. तर चांगले गॅसवर गरम करून घ्यायचे आहेत, शिजवून घ्यायचे आहेत आणि थोडंसं पाणी ॲड केलं तरी चालेल. तर खूप पण घट्ट नाही आणि खूप पातळ नाही, म्हणजे आपल्याला चकली पाडता येईल असं पीठ आपल्याला हवं आहे. तर हे बघा, मी चवीपुरतं मीठ पण मी आधीच घालून घेतलेले आहे. तर इकडे माझे उकडलेले बटाटे पण थंड झाले आहेत. आता मी छानपैकी त्यांना किसून घेतलेलं आहे किसणीने. उपवासाच्या चकल्या आहेत म्हणून त्यामध्ये फक्त मी हिरवी मिरची आणि लिंबाचा रस असं घालणार आहे आणि मीठ. तर मीठ आपण सुरुवातीला साबुदाण्यात घातलेलं आहे, त्यामुळे 1 पूर्ण लिंबू आणि बऱ्याचशा हिरव्या मिरच्या आपल्या आवडीप्रमाणे, तिखट आपल्याला किती आवडतं त्याप्रमाणे मी घातलेलं आहे. तर हे वाटून सगळं मी साबुदाण्यात ॲड केलं आहे आणि आता हा उकडलेला बटाटाही त्यात ॲड करायचा आहे आणि चांगलं हे मिश्रण आहे ना शिजवून घ्यायचं आहे. या पद्धतीने चकलीचं पीठ आपण जर बनवलं ना, तर चकली एकदम छान फुलते आणि एकदम क्रिस्पी होते. तर नक्की करून बघा. सर्व मिश्रण एकजीव करून घेतलं. हे बघा साबुदाणे आणि बटाटे एकदम छान असे मिक्स करून घेतले. एकदम छान एकजीव केलं ना, की चकलीसाठी आपलं पीठ रेडी आहे. चकली बनवण्यासाठी मी चकलीचा सोरा न वापरता अशी दुधाची पिशवी वापरलेली आहे. तर तुम्हीही कुठल्याही प्रकारच्या कॅरी बॅगचा, प्लास्टिकच्या पिशवीचा यूज करू शकता. अगदी सोप्या पद्धतीने, एकदम सोप्या प्रकारे आपल्याला चकली पाडता येते. हे बघा, जसं आपण मेहंदीचा कोन यूज करतो, मेहंदी काढतो कोनमधून, त्याप्रकारे ही चकली आपल्याला काढता येते कॅरी बॅगमधनं. तर खूप छान सोपी अशी ही ट्रिक आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. जवळपास 4 ते 5 किलोच्या चकल्या माझ्या खूप कमी वेळात टाकून झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. हे बघा, एवढ्या अशा चकल्या मी बनवलेल्या आहेत आणि 3 ते 4 दिवस आपल्याला हे छान अशा सुकू द्यायच्या आहेत. 3-4 दिवसानंतर हे चकल्या आपल्याला वापरण्यासाठी रेडी होतात. तर हे बघा, चकल्या आता छान अशा सुकलेल्या आहेत आणि आता आपण तळून बघूया. हे बघा किती छान अशी चकली फुलते. तर तुम्हीही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला बाय.